मध्ये मी से दिक्कत थोड़ा भैया दिक्कत आ गई ना काय विचारायचं विचार. नमस्कार मावशी. बघायचं. नमस्कार. कुठून आल्या तुम्ही? मी खडकवासला. खडकवासला. पुणे खडकवासला. कधी आल्या? आज दुपारी. आज दुपारी. तुम्ही किती आहे तुमची हे पहिलीच काय? कुणी सांगितलं होतं तुम्हाला? कोणी सांगितलं ना, मी आज बघितलं. म्हणजे मी बाबांचं आज दीड वर्ष झालं बघते टी व्हीवरती, मोबाईलवर. मोबाईल. तुम्हाला काही अनुभव आला का? अनुभव म्हणजे मला ह्याच्या पहिल्यापासून लहानपणापासून मला अनुभव आहे. होय. तुम्ही तर लई जुने बघता दिसताय मग. खूप जुनी बघताय मी. वर्षाच्या 8 वर्षापासून मी करते. म्हणजे एवढी समज नव्हती, पण मी उपास करत होते. उपवास निरंकार, पाणी न पिता. सोमवार धरता का? हो. अरे बापरे. मग काय अनुभव आला बरं तुम्हाला? अनुभव मला खूप आले, खूप म्हणजे खूप. तरी सांगा बरं तुमचा एखादा अनुभव. माझा अनुभव एक नाही. मुलगा माझा छोटा म्हणजे मोठा मुलगा ह्याला पवायला गेला होता कॅनलमध्ये खडकवासल्याच्या. तर तेव्हा तो भावऱ्यामध्ये सापडला. भावऱ्यामध्ये सापडल्याच्या नंतर सगळी मुलं त्याचे मित्र जे होते ते सगळे घाबरले. म्हटले हा भावऱ्यात अडकला म्हणजे आता काही निघणार नाही हा. पण त्याला एक हे झालं, मी करते म्हणून भोलेनाथांनी माझ्या मुलाला वाचवलं. की तिथं मोठी पिंड तयार झाली भावऱ्यामध्ये. हा, भावऱ्यामध्ये. आणि त्यांनी त्या पिंडीला धरलं, असं आवळून धरलं आणि तो त्याला धरूनच गच्च बसलेला होता. नंतर मुलांना मग केस त्याचे दिसायला लागले. मग मुलांनी ओढून काढला त्याला बाहेर. पण तो भावऱ्यातून माझ्या भोलेनाथांनी मला वाचवलं त्याला. त्यावेळेस तो 10 वर्षाचा होता. हर हर महादेव. हर महादेव. मला खूप त्यांचे म्हणजे हे आत्ताचं नाही आहे, हे माझं लहानपणापासूनच आहे. आणि त्यावेळेस माझ्याकडं माझे मिस्टर आजारी पडले, तर ते मरणाच्या दारातच होते. तर मी ते गावाला होते, मी इकडं पुण्यामध्ये होते माझ्या घरी, राहत्या घरी. आणि ते आईकडं गेलेले होते. तर ते मरायचंच म्हणत होते. पण माझ्याकडं त्यावेळेस देवाला म्हणजे अगरबत्ती पण घ्यायला पैसा नव्हता. अरे बापरे. मी गवण्याच्या हाताखाली काम करत होते. आणि दुपारच्या वेळेस सगळेजण जेवायला बसायचे. तर माझ्याकडे जेवण नसल्यामुळं मी मंदिरात जायचे. शंकराच्या मंदिरात जाऊन तिथं वेळ घालवायचे, पाया पडायचे. तर ते समय होती त्या मंदिरामध्ये. म्हणजे तुम्ही जेवायचे नाही दुपारचं? नाही, उपास असायचा ना. आणि कधी कधी डबा पण नसायचं, जेवण नसायचं. तर मग सगळेजण विचारतील म्हणून मी आपलं मंदिरामध्ये जाऊन बसायचे. तर एक दिवशी असं झालं की माझी मैत्रीण आणि मी, आम्ही दोघी जणी गेलो. म्हटलं चल बाई दर्शन घेऊन येऊ, म्हणून दर्शन घ्यायला गेलो. तर तिथं समय होती आणि त्या समईवर नागाची फडी होती, पितळेची समय होती ती. तर ती फडी मी डोळे झाकून बसलेले पिंडीसमोर, पण पाठीमागं माझी मैत्रीण बसलेली होती. तर तिने पाहिलं तर ती समईवरची ती नागाची फणी आहे ती डुलायला लागली. खरोखरचं ना? खरोखर नाग नाही, त्याच्यावर समईवर पितळेची फळी डुलायला लागली. खूप डुलाय, हा थरथर कापायला लागला. बापरे. तर तिने पाहिलं, मी डोळे झाकून बसलेले होते, पण तिने पाहिलं पाठीमागनं. मग तिने सांगितलं भाभी भाभी उठ, अगं हे बघ काय झालं. आणि देवळामध्ये डोंगरावर होते मी. म्हटलं इथं काय कोणच नाही, भीती वाटते. जर अक्षरशः खरे जर आले तर आपण पळायचं कसं, कारण ते मंदिर डोंगरावर होतं. मग त्याच्यामुळं मग मी डोळे उघडून बघितलं तर ते थरथर कापत होते.
होय म्हणजे तुम्ही पण प्रत्यक्ष पाहिलं पाहिलं. म्हटलं काय संकट असेल माहिती नाही बोलेनात मला, पण जे काय संकट असेल ते तुम्ही हे करणार, सावरणार आहे एवढं बोलले ते शांत झाले. त्याच्यानंतर मला माझ्या मिस्टरांचा माझ्या दिरांचा फोन आला की तुम्ही इकडं या, तुमचं नवरा काहीतरी खाऊन मरून जाईल असं म्हणतो. अरे बापरे. कारण माझ्याकडून खूपशा चुका झालेल्या आहेत आणि मी त्यांना तोंड दावू शकत नाही म्हटलं बायकोला. म्हणजे त्या देवाने तुम्हाला चाणक्य दिली. मग हेच मी सिद्ध करते की माझ्या भोलेनाथांनी मला सावध म्हणजे देवाचं सत्व आहे हे तुम्हाला आहे. जाणवलं म्हणजे आहे. तुम्ही विश्वास पण ठेवताय आणि तुम्हाला देव ते विश्वास माझा वर्षाच्या 8 वर्षापासून विश्वास आहे. आणि मी पाणी देखील न पिता उपास करत होते. हा. माझ्याकडं काही नव्हतं नंतर, पण मी फक्त जाऊन दर्शन घेत होते बस. याच्या व्यतिरिक्त मी काही एक लोटा जल पण कधी मी वाहिलं नाही पण तुमच्या त्या मनातली भावना खरी होती. खरी होती. है की नाही? मी त्याच्यामुळे पाणी देखील घेत नव्हते सोमवारच्या दिवशी. अक्षरशः सकाळपासून संध्याकाळी 8 वाजता आल्याच्या नंतर प्रसाद